मित्र हो, भाजपच्या नादाला लागून एकनाथ शिंदे यांनी ज्या दिवशी उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडली त्याच दिवसापासून एकनाथ शिंदे यांचं राजकीय भवितव्य अंधाराच्या दिशेनं चालू लागलं. उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडली म्हणून भाजपने त्यांना मुख्यमंत्री पदाचं बक्षीस दिलं हो. त्यानंतर मात्र एकनाथ शिंदे यांचे कुठलेही लाड चालू दिलेले नाहीत. त्याच्या रुसव्या फुगव्याचीही भाजपानं कधी दखल घेतली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्याच्यासोबत सतत तिरकी चाल चालतात हेही काही लपून राहिलेलं नाही. आणि मग एकनाथ शिंदे हे दिल्लीला जातात, तिथं भाजपाचे वरिष्ठ नेते त्यांचे डोळे पुसतात आणि मग डोळे पुसून झाले की मग ते महाराष्ट्रात मुंबईत परत येतात. म्हणजे आजवर अनेकदा असंच घडत आलं आहे. पण आता मात्र दिल्लीचे नेते एकनाथ शिंदे यांचे डोळे पुसायलाही तयार नाहीत असं दिसतं. विधान परिषदेच्या जागांवरून महायुतीमध्ये तडातडी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे यांनी दिल्ली गाठलेली होती. दिल्लीमध्ये 2 दिवस तळ ठोकला तरीही त्यांना रिकाम्या हातानं परतावं लागलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांना राजकीय भेटच दिली नाही अशी बातमी विश्वसनीय सूत्राच्या हवाला देत सामनानं दिलेली आहे. एकनाथ शिंदे यांनी वारंवार विनंती करून सुद्धा मोदी शहांच्या भेटीची वेळ त्यांना मिळाली नसल्याचं या बातमीमध्ये म्हटलेलं आहे. सामनानं आज दिलेल्या बातमीमध्ये असंही म्हटलेलं आहे, मोदी आणि शहा यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना स्वतंत्र भेटीची वेळ दिल्यामुळं उपमुख्यमंत्री शिंदे हे रागारागानं नांदेडकडे रवाना झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भेटीची वेळ मिळण्याच्या आशेनं अजूनही दिल्ली थांबून आहेत. विधान परिषदेच्या जागावरून महायुतीमध्ये सध्या प्रचंड गोंधळ सुरू आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं एकनाथ शिंदे यांचं पद्धतशीरपणे खच्चीकरण करण्याचे डाव भाजपकडून टाकले जात आहेत. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं पुण्याच्या जागेबरोबरच अर्थ खात्यावर दावा सांगितल्यामुळं राजकारणातील गोंधळात भर पडलेली आहे. मात्र त्यांना मुख्यमंत्र्याकडून प्रतिसाद मिळालेला नाही. याबाबत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे तक्रार करण्यासाठी दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीला रवाना झाले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी बुधवारी अमित शहा यांच्यासह केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेतली. त्याचबरोबर इतर शासकीय गाठीभेटीही झाल्या. मात्र राजकीय भेटीसाठी शिंदे आणि सुनेत्रा पवार यांना वेटिंगवर ठेवलं गेलं. त्यामुळं मग बुधवारी रात्री त्यांनी दिल्लीतच मुक्काम ठोकला. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांची अपॉइंटमेंट घेण्यासाठी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा स्टाफ सातत्यानं फोनाफोनी करीत होता. मात्र मोदी शहांच्या कार्यालयाकडून साधा प्रतिसाद सुद्धा आला नाही. आणि मग त्यामुळे नाराज झालेली शिंदे नांदेडला रवाना झाले. सुनेत्रा पवार मात्र अद्याप दिल्ली आहेत. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेट नाकारणाऱ्या अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत मात्र अगदी सविस्तर सांगोपांग चर्चा केली. नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष नितीन नवीन यांच्याशीही फडणवीस यांची भेट झाली. पण एकनाथ शिंदे यांना मात्र दिल्लीत थांबून ही भेट मिळाली नाही. अर्थातच याचे राजकीय अर्थ काढले जाऊ लागले आहेत. भाजपच्या दृष्टीनं शिंदे गटाचं महत्व आता फारसं उरलेलं नाही असं तर आधीपासून म्हटलं जातं. आता तर दिल्लीवाल्यांनाही एकनाथ शिंदे यांचे लाड करणं बंद केल्याचं म्हटलं जाऊ लागलेलं आहे. भारतीय जनता पक्ष एक ना एक दिवस शिंदे गटाला आपल्यापासून बाजूला करणारच आहे. पण आता तो दिवस सुद्धा जवळ आल्याची चिन्ह दिसू लागलेली आहेत. शिंदे गटानं आता थेट भाजपामध्ये विलीन व्हावं यासाठी तर भाजपाकडून शिंदे गटाला अशी वागणूक मिळत नसेल ना. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, जरूर सांगा. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.